नमस्कार. मी मनोज कदम. आपण ठरवल्याप्रमाणे सर्व विषयांचे एक-एक करून व्हिडिओ YouTubeवर अपलोड करणार आहोत. तर आजपासून आपण गणिताच्या विषयाची सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी गणिताला सुरुवात करण्यापूर्वी गणितामध्ये जे चिन्ह वापरले जातात किंवा त्यांची ओळख किंवा आपल्या नजरेखालनं ते चिन्ह गेले पाहिजेत त्यासाठी हे पहिले सेशन आपण अटेंड करत आहोत. त्यामुळे आपण गणितामध्ये सर्वसामान्य जे चिन्ह वापरले जातात, ते फक्त पाहून घेऊया. आता गणिताची ओळख समजून घेण्यासाठी आपल्याला ते सुरुवात करावी लागेल. आता गणितामध्ये विश्वतः अनुक्रमणिका समजून घेऊ. अनुक्रमणिका मूलभूत क्रिया असतात, ज्या म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्यामध्ये कोणते चिन्ह वापरले जातात, तुलना करण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात, स संच आणि संख्या समजून घेण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात किंवा भूमितीमध्ये कोणते चिन्ह वापरले जातात. ग्रीक भाषेमधून कोणते चिन्ह आपल्या गणितामध्ये जे आहेत ते वापरले जातात किंवा जे प्रगत चिन्हानुसार कोणते चिन्ह आहेत ते वापरले जातात ते समजून घेऊया. महत्त्वाचं म्हणजे हे बेसिक चिन्ह आहेत की जे मोस्टली सर्वच ठिकाणी वापरले जातात. सर्वच ठिकाणी म्हणजे आपल्या गणिताच्यामध्ये सारखे पाहण्यात येतात. तर आता मूलभूत गणित क्रियांमध्ये बेरीज, वजाबाकी, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश म्हणजे टिंब असतो जो पॉइंट्स आपण म्हणतो पॉइंट देऊन पॉइंट 0 पॉइंट काय असं असेल तर दशांश म्हणतात. शेकडेवारी आणि अंश म्हणजे एक असे चिन्ह वापरले जातात. बेरीज हे तर आपल्याला कंटिन्यू आपल्या गणितामध्ये हे चिन्ह सर्व मूलभूत गणितीय चिन्ह तर आपण पाहिलेच आहेत. तरी सुद्धा दाखवणं आपलं काम आहे म्हणून आपण दाखवत आहोत. तरी ते हे चिन्ह सुरुवातीला पाहिले. परत ते समानता किंवा विरोध दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात. म्हणजे आता बरोबर, एकरूपता, बरोबर, समरूप, एकरूप यासाठी कसे चिन्ह वापरले जातात ते समजून घ्या. आता बरोबरसाठी हे चिन्ह वापरले जातात. तसेच समरूपसाठी हे चिन्ह वापरले जातं. एकरूपसाठी खालचं चिन्ह वापरलं जातं. आता समरूप, एकरूप याच्यामध्ये बघा पाहायला गेलं तर बरोबर चिन्हाचं 2 आडव्या रेषा, समरूपला एक उलटा एस, आडवा एस, एस सारखं चिन्ह आहे आणि एकरूपला दोन्हींचं मिळून एक चिन्ह बनवलेलं आहे. आणि जर ते समरूप आहे म्हणून इकडे, ते समरूप किंवा सत्य आहे म्हणून इकडे किंवा बरोबर आहे म्हणून इकडे. तर तेच जर विरुद्ध केलं तर त्याच्यामध्ये त्या चिन्हावरती तिरकी आडवी रेषा येते. जशी आता इथे बरोबर नाही. त्याच्यावरती जशी बरोबरच्या चिन्हावर तिरकी आडवी रेषा आली, त्याचप्रमाणे समरूप नाही तर समरूपच्या चिन्हावर तिरकी आडवी रेषा येणार. एकरूप नाही तर एकरूपच्या चिन्हावरती तिरकी आडवी रेषा येणार. तसेच तुलना आणि तुलना कशी लहान आणि मोठे ही तुलना जशी समजवण्यासाठी सुद्धा चिन्ह असतात. ज्यापेक्षा लहान, ज्यापेक्षा मोठा किंवा ज्यापेक्षा लहान किंवा ज्यापेक्षा बरोबर, च्या बरोबर किंवा च्यापेक्षा मोठा हे असतात. त्याचप्रमाणे शेवटचं म्हणजे बघितलं तर ज्यापेक्षा लहान नाही आणि ज्यापेक्षा मोठा नाही. दोन्ही याच्यामध्ये कॉमन जे चिन्ह आहेत त्याच्यावरती फक्त तिरकी आडवी रेषा मारली आहे. आता च्यापेक्षा लहान म्हटलं तर आपल्या जर वही आपल्या जर समोर असेल तर आपल्या डाव्या बाजूला त्याचा कोन गेला पाहिजे. म्हणजे हा जो बाहेर आलेला कोन आहे त्रिकोणी कोन आहे तो आपल्या डाव्या साईडला गेला पाहिजे म्हणजे च्यापेक्षा लहान. आणि च्यापेक्षा मोठा समजून असेल तर आपल्या समोर वहीच्या समोरच्या उजव्या साईडला आपल्या समोरच्या उजव्या साईडला त्रिकोण तो कोन गेला पाहिजे म्हणजे च्यापेक्षा मोठा. तेच च्यापेक्षा लहान किंवा बरोबर जे दाखवले किंवा च्यापेक्षा समरूप असं काय असेल तर ते एक खाली आडवी रेष आणि तो कोन. म्हणजे च्यापेक्षा लहान नाही म्हणजे च्यापेक्षा मोठा आहे. तर त्या दोन सिच्युएशनमध्ये आपण एकतर च्यापेक्षा मोठाचं चिन्ह तरी वापरू शकतो किंवा त्याच्यावरती तिरकी आडवी रेष देऊ शकतो. परीक्षेमध्ये किंवा कुठेही जर कुणी असं हे चिन्ह देऊन जर विचारलं तर ते माहिती असलं पाहिजे. दुसरं आहे
संख्यांचे प्रकार एकत्रित जर सध्याच्या ह्याच्यात पाहू, नैसर्गिक संख्या, समरूप, पूर्ण सं पूर्ण संख्या संच, सं पूर्ण पूर्णांक संख्या संच आणि परिमेय संख्या. हे आता तुर्तास एवढंच समजून घ्या. NWIQ संख्यांच्या प्रकाराचा आपण एक सेपरेट टॉपिक घेणार आहे. त्याच्यामध्ये कोणते संख्यांचे प्रकार आहेत, म्हणजे मूळ संख्या, वर्गमूळ संख्या काय आहेत, किंवा म्हणजे जे जे प्रकार आहेत, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, सर्व त्या विषय त्या टॉपिकमध्ये आपण त्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत. नंतर आहे संच सिद्धांत आणि मूलभूत संकल्पना. आता संच दाखवण्यासाठी जे चिन्ह वापरले जातात त्यासाठी हे विशेष आहेत. त्याचे 3-4 स्लाइड आहेत. आता एक एक बघूया. विश्वसंचासाठी यू वापरला जातो. तो थोडासा तिरकस काढायचा असतं. म्हणजे इथं आता दाखवलेलं आहे आपल्याला. इथे दाखवलेले त्या पद्धतीने हे पाहून घ्या. हा जो थोडस तिरकस येऊ काढलेलं आहे ते विश्वसंच संच दर्शवण्यासाठी. याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. पुढे आपण ते कॉम्प्लिकेटेड सोडवत जाणारच आहोत. सुरुवात तरी आपण ह्या विषयावर करूया. दुसरा रिक्त संच, म्हणजे एखाद्या वर्तुळाचं वर्तुळ रिकामा आहे किंवा चौकोन रिकामा आहे, काही त्रिकोण रिकामा आहे, ते दर्शवण्यासाठी चिन्ह कोल काढून त्याच्यावरती आडवी रेषा मारली जाते, म्हणजे रिक्त संच दाखवण्यासाठी. दुसरा एचा पूरक संच, म्हणजे आता त्या एखाद्या चौकोनामध्ये आता दाखवलेलं आहे, एक चौकोनामध्ये वर्तुळ आहे, त्याला ए नाव दिलंय. त्याला एक किंवा एक छोटीशी कडेला बघा, एक छोटीशी कडेला एक रेष मारलेली वरच्या साईडला, म्हणजे चा पूरक संच. म्हणजे जर आता इथे ए आहे, एकच मिनिट, आता इथे त्या वर्तुळाला ए नाव दिलेलं आहे, त्यामुळे तिथे एच्या कडेला असा मारला. जर समजा वर्तुळाला बी नाव दिलेलं असेल तर बी कडून बीच्या कडेला छोटीशी कडेला थोडी वरती आडवी रेष तशी दिसते तशी रेष मारली तर समजून जायचं तो वर्तुळाचा पूरक संच आहे. तर रेषा समजून घेण्यासाठी एकाच समान रेषा 3 रेषा दाखवलेल्या आहेत. दुसरा संच सिद्धांतानुसार घटक आणि क्रिया समजून घ्या. आता चा घटक असणे, म्हणजे आता ई, म्हणजे ई सारखे जो चिन्ह आहे चा घटक असणे. त्याच्यातच जे आपण पहिल्यापासून ऐकतोय की त्या चिन्हावरती, बरोबरच्या चिन्हावरती आडवी रेष मारली तर बरोबर नाही, तसंच चा घटक संचाच्या चिन्हावरती, म्हणजे ई सारखे दिसणाऱ्या चिन्हावरती आडवी रेष मारली तर तो चा घटक नाही, चा घटक नसणे. तसंच उपसंच यू, आता हा यू संबंध नाही, हा सी सारखा दिसतं, पण जो आता आपण वरती पाहिला यू, या यू सारखाच आहे. त्याचाच आडवा संयुक्त संच किंवा युक्त संच किंवा उपसंच, तो त्याच चिन्हावरती, त्याच सी सारख्या त्याच चिन्हावरती जर आपण आडवी रेष मारली, म्हणजे आता इथे आपण बोलतोय आडवी रेष मारली तर उपसंच नाही. तसंच उलटाशी काढला तर अतिसंच. हे समजून घ्या. आता हे संयोगामध्ये सुद्धा तेच एक गोष्ट, संयोगाचा यू आणि इथे विश्वसंचाचा यू याच्यामध्ये थोडासा फरक आहे. विश्वसंचाचा यू हा तिरकस आणि उभा आहे, तसंच संयोगाचा यू हा खळगट आणि उभा आहे, तिरकस नाही. फक्त चिन्ह बघून घे एकदा. संयोगाचं विश्वसंचाचं चिन्ह आणि संयोगाचं चिन्ह दिसायला सेम आहेत. तसंच संयोग हे जे 2 ए आणि बी चा संयोग आहे त्याला ते, आणि इथे छेद
म्हणजे जेवढा भाग छेदला आहे, व्यापला आहे, त्याला छेद म्हणतात. म्हणजे त्याचा उलटा, संयोगाच्या उलटा छेदाचं चिन्ह आहे. तिसरं, आता भूमितीचे चिन्ह समजून घेऊया. लंब, कोन, चौकोन, समांतर, त्रिकोण आणि लंब. कोणाचं आहे, काटकोनाचं चिन्ह असतं. काटकोनाचं लंबासाठी, कोणाचं त्रिकोण, कोणताही कोन म्हणजे कोन दर्शवण्यासाठी. एबीसी हा कोण आहे, इथं एबीसी हा कोण आहे ते दर्शवण्यासाठी एबीसी कोण एबीसी चिन्ह वापरून डायरेक्ट एबीसी हा 90 अंशाचा आहे. मग आपण त्याचं काय लिहिणार, एबीसी कोण हा 90 अंशाचा आहे. तर आपण बोलताना एबीसी कोण बोलतोय, पण लिहिताना पहिलं कोण चिन्ह टाकणार, मग एबीसी 90 अंश. आपल्याला समजणार आहे नक्की आपल्याला कोणाचं बोलायचं आहे. चौकोनाचं म्हणजे चौकोनामध्ये आयत असो, चौरस असो, किंवा दुसरं कोणत्याच पद्धतीने, म्हणजे एक एक चारीच्या चारी बाजू वेगवेगळे असले तरी त्याला आपण चौकोनच म्हणणार आहे. चार बाजूच्या चार कोणाला चौकोन असं म्हणणार असं. समांतर रेषा म्हणजे समजा कोण एबीसी समांतर कोण एक्स वाय झेड, त्याला आपण हे चिन्ह वापरणार आहे. म्हणजे ती आडवी रेषा पण सुद्धा असू शकते, म्हणजे बरोबरची रेषा नंतर त्रिकोण एबीसी त्रिकोण आपण त्रिकोण बोलण्यासाठी त्रिकोण एबीसी किंवा त्रिकोण काटकोन त्रिकोण असं बोलण्यासाठी जेव्हा वापरतो, किंवा बोलण्यासाठी जेव्हा आपण त्रिकोण म्हणून शब्द बोलतो, तेव्हा आपण लिहिताना आपण त्रिकोण न लिहिता डायरेक्ट त्रिकोणाचे चिन्ह काढून सुद्धा लिहू शकतो. त्यासाठी ह्या चिन्हांचा वापर केला जातो. पाय, वर्तुळाचा व्यास समजण्यासाठी पाय, व्यास आणि त्रिज्या समजण्यासाठी पाय म्हणून वापरलं जातं. हे पायचे हे चिन्ह आहे. आता जसे की त्रिज्या चिन्ह 2 पाय वर्ग, 2 पाय आर वर्ग असं आहे. त्यानुसार हे पाय. नंतर रेषा, कंस आणि विरामचिन्ह हे महत्वाचा टॉपिक मध्ये आहे. कारण की रेषा, साधी रेषा दोन्ही बाजूला, कुठल्याही बाजूला ती वाढत जाऊ शकते. दुसरी किंक मार्क किंवा अक्ष संकोच, म्हणजे ही सर्व जास्त करून आपण आलेखावरती रेषा काढतो. त्याच्या खाली कंस किंवा कंस समजून घेऊया. आता हे दोन पहिले बघा, रेषा नाही सरलेत. आता हे साधे कंस आहेत म्हणून त्याला साधे कंस आहेत, आणि हे महिरूपी कंस आहेत. आता समजा जर कंसाचं मोठं किंवा बॉड मास्किंगच्या क्वेश्चन मध्ये संचाचा वापर केला जातो. जर समजा हे तिन्ही प्रकारचे कंस वापर केला जातो. तिन्ही प्रकारचे कंस जर केलेले असतील तर पहिला कंस कुठला आहे ते बघून त्याच्यात उत्तर सोडवायचं असतं. बहुतांश मग ते दाखवल्याप्रमाणे ह्या कंसा पद्धतीचं उत्तर प्रश्न येतात. आणि हा जो आहे मोठ्या कंसाला महिरूपी कंस असे म्हणतात. हे साधे कंस असतात. आणि जर समजा 3 वेगवेगळे कंस असतील आणि आपल्याला सोडवायचे असतील तर पहिला आपल्याला महिरूपी कंस सोडवावा लागतो, मग हा चौकोनी कंस सोडवावा लागतो, नंतर साधा कंस सोडवावा लागतो. जर महिरूपी कंसात जर हे चिन्ह वेगवेगळे असतील तर ते एक सोडवावे लागतात. पहिला साधा कंस, मग ज्या कंसात जे कंस अडकलाय, म्हणजे आता इथे बघा हे महिरूपी कंस आहेत बाहेर, त्याच्यामध्ये चौकोनी कंस आहेत आणि आतमध्ये साधा कंस आहे. तर पुढे तर्क आणि सिद्धांत. आता जेव्हा आपण गणित सोडवत असतो तेव्हा पायऱ्याने जेव्हा उतरत असतो, म्हणून आणि कारण हे दोन लिहत बसत नाही आपण. म्हणजे एबीसी काय उत्तर आलं का म्हणून जेव्हा आपण खाली एक वाक्य लिहितो, म्हणून ही एक विषय उत्तर आलं, किंवा म्हणून जे काय असेल, म्हणून लिहिण्यासाठी जे 3 डॉट वापरले जातात आणि कारण लिहिण्यासाठी हे 3 डॉट वापरले जातात. कारणासाठी हे 3 डॉट, म्हणूनसाठी हे 3 डॉट. म्हणून 3 डॉटचा वरती एकच डॉट असतो आणि खाली 2 असतात.
आणि कारणच्या 3 डॉट्सचा वरती 2 डॉट असतात, खाली 1 डॉट असतो. हे कन्फ्यूज होऊ नये. दुसरा, हे चिन्ह तर चलनचं चिन्ह आहे, हे चिन्ह अल्फाचं सुद्धा आहे. हे चिन्ह अल्फाचं सुद्धा आहे. दुसरा, जसे किंवा समरूप आणि समानुपात. म्हणजे आता इथे दाखवलेलं आहे, तर उदाहरणच दाखवलेलं आपला ए समरूप बी, नाही ए अनुपात बी समानुपात बी अनुपात डी. हे असे सिद्धांत सोडवण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर केला जातो. जसं आहे ग्रीक शब्द. आता हे ग्रीक शब्द म्हणजे आपलं दहावीमध्ये या ग्रीक शब्दाने खूपशा विद्यार्थ्यांचं डोकं खाल्लेलं असतं. आता अल्फा, बीटा, थीटा, लांबडा, ओमेगा आणि पाई, डेल्टा हे ग्रीक शब्दांमध्ये तर खूप गणित कठीण वाटतात आपल्याला. तरीही ही सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. हे ग्रीक शब्द ह्या अल्फा, बीटा कसे आपण सोडवायचे त्याचे पण गणित समजून घेण्यापूर्वी अल्फा कसा दिसतो, बीटा कसा दिसतं, थीटा कसा दिसतं, लांबडा कसा दिसतं, ओमेगा किंवा ओहम कसा दिसतं, म्हणजे आणि पाई कसा दिसतं, डेल्टा कसा दिसतं हे समजून घ्या. कारण की हे मोस्टली आता हा पाई बघायला गेला तर रिक्त संचासारखं दिसणारं चिन्ह आहे. पण रिक्त संचावरती तिरकी रेषा आहे, ही सरळ रेषा आहे. दुसरं प्रगत गणिताचे चिन्ह मतलब हे सिग्मा किंवा समेशन कसं आडवा एम, तसंच इन्फिनिटी अनंत, आडवा 8, तसंच वर्गमूलाचं चिन्ह, घनमूलाचं चिन्ह. वर्गमूलाचं आणि घनमूलाच्या चिन्हामध्ये एकच फरक आहे, वर्गमूलाच्या चिन्हावरती कोणताही आकडा नाही, घनमूलाच्या चिन्हावरती 3 लिहितात. आता घनमूल लिहिण्यापेक्षा ते डायरेक्ट चिन्ह काढलं तरी तो शब्द लिहिता चिन्हावरून समजलं पाहिजे त्यासाठी आली. आणि हे फॅक्टोरियलचं चिन्ह शेवटचं आहे, ते फॅक्टोरियलचं चिन्ह आहे. आता मोस्टली गोंधळ होण्याची गोष्ट म्हणजे आता हे जे समान चिन्ह दिसतात, संयोग आणि विश्वसंच, हे समान चिन्ह दिसतात. यू आकाराचं आहे. तसंच संयोगाचं चिन्ह उलटा केला तर उपसंच, सी सारखा उपसंच. फक्त लाच उलटे 2 वेळेला असं हे केलेलं. आता आपण जे बोलत होतो, थोडासा खाली संयोगाचं चिन्ह थोडासा गोल आहे आणि हे कसं सरळ होत आहे. म्हणजे एका साईडला थोडंसं गोलसट होत चाललंय. तसंच नागमोडी रेषांमधले समरूप, एकरूप आणि अक्षय संच, तसंच त्रिकोणी कोण, टिपक्यांचे त्रिकोण. आता जे आपण कारण आणि म्हणून म्हणूनसाठी ते समजून घेतलं, म्हणून वरती एक चिन्ह, वरती 1 टिपका, खाली 2 टिपके, आणि कारणसाठी वरती 2 टिपके आणि खाली 1 टिपका. हे समजून घेण्यासाठी फक्त हे दाखवण्यासाठी आपल्याला माहिती असलं पाहिजे की कारण काय, कारण म्हणून कोणतं, कसे लिहायचं. नाहीतर आपण लिहित बसतो केव्हा, व उत्तरांमध्ये सुद्धा काही विद्यार्थी लिहित बसतात कारण जेव्हा शेवटची लाईन म्हणजे एक्सप्लेनेशनची लाईन लिहिली जाते तेव्हा विद्यार्थी कधी असं लिहितात, त्यामुळे वेळ वाया जातात. त्याच्या अगोदरच आपण ही चिन्हांची माहिती असली गरजेचं आहे. बेसिक चिन्हांची तर माहिती सांगितलीच आहे. तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार समजून घेऊया, जे आता इथे आपल्याला दाखवलेलं आहे. इथे संख्यांचे प्रकार इथे दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त 4 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या, ह्या 4 संख्यांचे फक्त साध्या ह्याच्यात टाकलेले. आपण जेवढ्या पण म्हणजे नैसर्गिक समसंख्या, विषम संख्या, मूलसंख्या, नैसर्गिक संख्या, अशा सर्व समजून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.